चला आज आपण बनवणार अगदी सोप्या पद्धतीचा असा गाजर हलवा। इथं मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत, हे धुवून त्याचे सालं काढून खिसून घेतलेले आहेत। इथे मी कढईमध्ये तूप टाकले 2 चमचे, त्याच्यामध्ये आपण हे खिसलेले गाजर टाकणार आहे। हे बघा, खिसलेले गाजर त्याच्यावर टाकून हे 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे आपल्या मीडियम गॅसवरती। नंतर हे बघा, हे शिजून बारीक होतं, शिजून जरा कमी होतं, हे चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला। म्हणजे वाफ आली आहे त्याच्यावरती। आता आपण इथे 1 किलो गाजर घेतले होते, तर 1 वाटी साखर घेतली आहे, त्याच्यावरती टाकणार आहे 1 कप दूध। 1 वाटी साखर घेतली तेवढीच वाटी दूध टाकलेले आहे। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। असं मिक्स करायचं। साखर ही नेहमी शेवटीच टाकायची, कारण मग गाजरचा कलर चेंज होत नाही। आता आपण ह्याच्यामध्ये हे खवा ॲड करते मी। 1 किलो गाजरला पाव असा 1 वाटी खवा बास होईल। ते खवा टाकायचा। हा तुम्ही थोडा परतून पण टाकू शकता किंवा असंही टाकला तरी चांगला लागतो। त्याच्यामध्ये टाकते मी काजू, बदाम, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते ॲड करा। हे बघा, छान असं पाणी सुटलं, त्याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवरती। आता आपला इथे गाजर हलवा रेडी झालेला आहे। हे बघा, वा मस्त, खूप छान होतं, खूप टेस्टी। आता ह्याच्यामध्ये टाकते मी सगळ्यात शेवटी विलायचीची पावडर, इथे वेलची पूड टाकली सगळ्यात शेवटी। हे बघा, खूप छान वास पण येतो विलायचीचा। अजून ड्रायफ्रूट्स टाकते, तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रूट्स टाका। ड्रायफ्रूट्स, वेलची पूड ह्याने जास्त टेस्ट येते गाजर हलव्याला। हे बघा, रेडी झालं। थँक्यू।